अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तारक मंत्राविषयी अगदी डिटेल माहिती बघणार आहोत। त्वरित अनुभव येण्यासाठी तारक मंत्राचं अनुष्ठान कसं करावं बघा। रोज आपण तारक मंत्र घरामध्ये म्हणत असतो किंवा सकाळी आपण यूट्यूबला लावून आपले नेहमीचे कामं करत असतो। आपल्या कानी तारक मंत्र सतत पडत असतो। ज्यावेळी आपली एखादी इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी तारक मंत्रासारखी प्रभावी सेवाच नाही। त्वरित जर तुम्हाला अनुभव यावा असं वाटत असेल तर कशा प्रकारे सेवा करावी। खरंच सांगते मैत्रिणींनो, खूप अशी प्रभावी ही सेवा आहे। अगदी या सेवेने लोकांना सरकारी नोकरी लागलेली आहे, इच्छा पूर्ण झालेली आहे, त्यांची विवाह जमलेला आहे, स्वतःचे घर झालेले आहे, सोबतच जी काही आपण म्हणतो ना आपले घरातले भांडणे वाद कटकटी मोडकळीस आलेला संसार डिवोर्सपर्यंत आलेला संसार या सेवेने परत सुरळीत झालेला आहे। म्हणून म्हणते तुम्हाला जर एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा। आता बघा आपण सगळे सांसारिक प्रापंचिक माणसं आहोत। आयुष्यामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात। कधी कोणतं संकट आपल्यासमोर कोणत्या रूपात चालून येईल काही सांगता येत नाही। तुमच्या घरामध्ये कोणीतरी आजारी असेल, मग एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला असेल छोटासा, त्यावेळेस आपल्या डोक्यात नको नको ते विचार येतात। अशा वेळी ही अत्यंत प्रभावी त्वरित फल देणारी ही सेवा तुम्ही नक्की करा। तुम्हाला नोकरी लागत नाही, तुमच्या विवाहामध्ये खूप अडथळे निर्माण होत आहेत, लग्न जमत नाही असं म्हणतो ना की 99% सगळं जुळलंय, मग काय होतं काय माहिती, अचानक तो विवाह मोडतो। असं जर तुमचं सतत होत असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करून बघा। सोबतच संतान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। तुमची मुलं हट्टीपणा करत असतील, चिडचिडपणा करत असतील, अभ्यास करत नसतील, घरात कुणाचं ऐकत नसतील, खूप दंगा करत असतील तर त्या मुलांना हे तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही देऊ शकता। लक्ष्मी घरात टिकत नसेल, सगळ्यांवरती प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता। अगदी प्रभावी ही सेवा आहे। तर सेवा त्वरित अनुभवण्यासाठी तुम्ही ही सेवा कशी करायची बघा। सगळ्यात पहिले सेवा कधी चालू करायची मैत्रिणींनो, लक्षात घ्या। जेव्हा आपल्या मनात स्वामींची सेवा करण्याचा विचार येतो तोच दिवस अत्यंत शुभ म्हणायचा आणि आपण सेवेला सुरुवात करायची। गुरुवार पौर्णिमा अगदी काहीच बघत बसायचं नाही। बघा तुमच्या मनात आज आलं तर आजपासून सेवेला सुरुवात करू शकता। गुरुवारची वाट पाहण्याची देखील गरज नाही। सगळ्यात पहिले काय करायचं, संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची आहे। तुम्ही संकल्पयुक्त 3 दिवसांचं अनुष्ठान, 11 दिवसांचं अनुष्ठान, 21 दिवसांचं, 51 दिवसांचं, 108 दिवसांचं अनुष्ठान तुम्हाला जेवढ्या दिवसांचं तुम्हाला शक्य असेल तेवढ्या दिवसांचं तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे। तुमच्या यथाशक्ती यथाभक्तीने 3 दिवसांचं जमलं तर 11 दिवसांचं जमलं तर 21 दिवसांचं तुम्हाला शक्य असेल तर जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही हे अनुष्ठान करा। तर आता काय करायचं, सगळ्यात पहिले ज्या दिवशीपासून तुम्ही सेवा सुरू करणार आहात त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी महाराजांच्या केंद्रात स्वामींच्या मठात जायचं आहे। जाताना एक नारळ, खडीसाखर, फुले घेऊन तुम्हाला जायचं आहे। गेल्या महाराजांना त्रिवार वंदन करायचा, मुजरा करायचा, महाराजांच्या पुढे झुकायचं। जो महाराजांच्या पुढे झुकतो तो महाराजांना अत्यंत प्रिय असतो। बघा कुणाच्या पुढे शरणागती पत्करावीच लागते, कारण महाराज हे आपले ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि जो महाराजांच्या पुढे झुकतो त्याला इतर कुणाकडे झुकायची वेळ महाराज कधीच येऊ देत नाहीत। गेल्या महाराजांना मुजरा करायचा, तो नारळ, खडीसाखर, फुले ते अर्पण करायचे। महाराजांना सांगायचं की मी आजपासून किंवा उद्यापासून तारक मंत्राची सेवा सुरू करते। माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी हे अनुष्ठान मी करते आणि स्वामी मला लवकर त्याचा अनुभव यावा। माझी जी काही इच्छा आहे, अडकलेलं काम आहे, रखडलेलं काम आहे, जे बऱ्याचशा वर्षापासून होत नाही ते काम पूर्ण होऊ द्यात किंवा या संकटातून मला वाचवा। किंवा एखाद्या व्यक्तीचा समजा तुमच्या घरात आजारी असेल, त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करताय तर तो व्यक्ती लवकर बरा होऊ देत किंवा छोटासा एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला आहे, तो दवाखान्यामध्ये आहे, तो लवकर सुखरूप घरी परत येऊ देत। जी पण तुमची इच्छा असेल, ज्यासाठी तुम्ही ही सेवा करणार आहे ते महाराजांना सांगायचं आणि महाराजांना विनंती करायची की महाराज माझ्याकडनं ही सेवा पूर्ण करून घ्या आणि निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या। कारण बघा ज्यावेळेस आपण सेवा करत असतो त्यावेळेस बऱ्याच अडचणी आपल्याला येत असतात, कारण आपले महाराज
आपली परीक्षा घेत असतात। त्याच्यामुळे महाराजांना सांगायचं की निर्विघ्नपणे माझी ही सेवा पूर्ण होऊ देत आणि त्वरित फलसुद्धा मिळू देत, असं सगळं महाराजांसोबत बोलायचं आणि घरी यायचं। घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही सेवा सुरू करणार आहात, छानपैकी लवकर उठायचं, स्नान करायचं, घरातली देवपूजा करायची, महाराजांना अभिषेक करायचा, स्वच्छ पाण्याने, पंचामृत असेल तर पंचामृताने करायचा, पंचामृत नसेल तर पाण्याने केला तरीही चालेल। पंचोपचार पद्धतीने महाराजांची पूजा करायची, म्हणजे अष्टगंध, चंदन, फूल वाहून घ्यायचं, धूपदीप अगरबत्ती वाढून घ्यायची, अगदी साध्या पद्धतीने पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा, दूध साखरेचा असेल तरीही चालेल आणि सेवेला सुरुवात करायची। सगळ्यात पहिले सेवा करत असताना बसण्यासाठी आसन घ्यायचं। आपली इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर कोणतीही सेवा करताना कायम लक्षात ठेवायची अगदी साधी गोष्ट आहे, पण जर तुम्ही चुकलात ना तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही। बघा, सेवा करताना कायम नेहमी बसण्यासाठी आसन घ्यायचं, कारण ज्यावेळी आपण सेवा करत असतो त्यावेळी सेवा करताना डायरेक्ट तुम्ही जमिनीवर बसलात तर ती सेवा जमिनीला मिळते असं म्हटलं जातं, म्हणून बसण्यासाठी नेहमी आसन घ्यायचं। तर आता आसन घेतल्यानंतर सर्वप्रथम संकल्प करायचा। संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, ठीक आहे। आता संकल्प कसा करायचा, हातात पाणी, फुलं, अक्षदा, हळद कुंकू घ्यायचं आणि तुमचं नाव, तुमचं गोत्र बोलायचं। तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि ज्यासाठी तुम्ही सेवा करताय ते सांगायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती दिवसाची सेवा करणार आहात ते बोलायचं। आता किती दिवसाचं, तुम्ही 3 दिवसाचं, 21 दिवसाचं, 51 दिवसाचं, 108 दिवसांचं, जेवढ्या दिवसांचं अनुष्ठान तुम्ही करणार आहात तेवढे दिवस बोलायचे। महाराजांना सांगायचं की मी 3 दिवसाचं अनुष्ठान करते आणि माझ्याकडनं ही सेवा पूर्ण होऊ देत आणि जी काही माझी इच्छा आहे ते मला लवकर मिळू देत, अशी स्वामींना प्रार्थना करा। हातातील संकल्पाचं पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची। सगळ्यात पहिले कोणतीही सेवा करत असताना स्टार्टिंगला आपल्याला स्वामी स्तवन पठण करायचं असतं आणि 11 माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। आता रोज तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि सोबतच ही सेवा चालू असताना तुमची नित्य सेवा चालू ठेवायची आहे। रोज स्वामी चरित्र सारामृतातील 3 अध्याय तारक मंत्र, 11 वेळेस तारक मंत्र, 3 अध्याय आणि स्वामी महाराजांचा 11 माळी, तुम्हाला जर शक्य असेल तर 11 माळी जप करायला जर नाही जमलं तर 1 माळ तरी जप तुम्हाला करायचाच आहे। तर ही नित्य सेवासुद्धा तुम्हाला चालूच ठेवायची आहे। महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे, जे शक्य असेल दूध, साखर, खडी साखर किंवा एखादं फळ असेल तर तोही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि आरतीसुद्धा करायची आहे। तर ही नित्य सेवा तुम्हाला करायची आहे आणि सोबतच आपली ही सेवा तर सुरू ठेवायचीच आहे, तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे। आता ही सेवा करताय म्हणून नित्यसेवेत खंड पडू द्यायचा नाही। तर आता संकल्प झाला, स्वामींचं नामस्मरण झालं, स्वामीस्तवन झालं, तर आता आपल्या सेवेला सुरुवात करायची। रोज 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा। तारक मंत्र म्हणत असताना तुम्हाला मोठ्याने म्हणायचा आहे, मनातल्या मनात म्हणायचा नाही, शांततेने म्हणायचा, घाईने म्हणायचा नाही, मनाच्या आतुरतेने म्हणायचा, श्रद्धेने, भक्तीने म्हणायचा। कसा म्हणायचं, निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविना काळ नाने त्याला, परलोकीही ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कडू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। तर आपल्याला असा शांततेनं मंत्र म्हणायचा, घाई करायची नाही, अशा टोनमध्ये म्हणा। बघा, आपली सेवा मनापासून झाली पाहिजे, महाराजांना सुद्धा ती आवडली पाहिजे, महाराजांच्यापर्यंत ती सेवा पोचावी असं तुम्हाला वाटतंय ना, तर त्या सेवेत सुद्धा तुमचं मन पाहिजे, विश्वास, श्रद्धा पाहिजे, करायची म्हणून करायची नाही। तर अशा टोनमध्ये तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे। 11 वेळेस म्हणत असताना तुम्हाला सगळ्यात पहिले पाण्याचा ग्लास घ्यायचा, तुमच्याकडे तांब्याचा असेल, पितळचा असेल किंवा स्टीलचा असा साधा तुम्ही ग्लास घेतला तरीही चालेल, तो अगदी पाण्याने असा भरून घ्यायचा। त्याच्यानंतर हे जे 3 बोटे जे आहेत, मधले बोट आपले मधले
3 बोटं अंगठा आणि करंगडी सोडून मधले 3 बोटं पाण्यामध्ये ठेवायचे किंवा तुम्ही हातसुद्धा ग्लासवरती ठेवू शकता आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं. नंतर महाराजांना मुजरा करायचा, महाराजांना नैवेद्य दाखवायचा. खडी साखर असा नैवेद्य, दूध साखर, खडी साखर असा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. नंतर काय करायचं, आता हे तीर्थ काय करायचं, साधंसुधं हे पाणी नाही. बघा, तारक मंत्राची खूप खूप प्रचंड ताकद यामध्ये आहे. महाराजांनी अनमोल ठेवा आपल्याला दिलेला आहे. तारक मंत्र महाराजांनी स्वतः हे रचलेलं आहे आणि महाराज हे स्वतः सांगतात की जो माझा तारक मंत्र म्हणतो त्याला मी कोणत्याही संकटातून तारतो, जो माझा नामजप करतो त्याला मी स्वतः जपतो, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे महाराजांचा तारक मंत्र ही खूप खूप सुंदर अनमोल भेट आहे. प्रत्येक स्वामी भक्तांसाठी तुम्हाला बघा, तुम्हाला भीती वाटते, तारक मंत्र म्हणा, तुमची भीती बघा कुठच्या कुठे पडून जाईल. तुम्ही स्वयंपाक करताय, तारक मंत्र म्हणा, बघा त्या जेवणाची गोडी अधिक 100 पटीने वाढेल. तर अशा प्रकारे ही सेवा करायची. आता याला नियमअटी काय आहेत बघा. हे तीर्थ जे आहे तर ते चुकूनही वेस्ट करायचं नाही. तुम्ही स्वतःसाठी केलं तर ते तुम्ही संपूर्ण प्यायचं. तुम्ही घराच्या सुखासाठी केलं तर एखाद्या व्यक्तीचं व्यसन सुटावं त्यासाठी केलं तर त्याला प्यायला द्यायचं. एखाद्याला आजारातून बरं व्हावं म्हणून केलं असेल तर त्या व्यक्तीला संपूर्ण प्यायला द्यायचं. ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा केली आहे त्याच्यापर्यंत हे तीर्थ पोचायला हवं, कारण त्यात तारक मंत्राची शक्ती उतरलेली आहे. जे काही तारक मंत्राची लहरी आहेत, तरंग आहेत, त्यामध्ये उतरलेले आहेत आणि अनंत पटीचं असं पवित्र तीर्थ बनलेलं असतं. त्यामुळे ते साधंसुद्धा पाणी नसतं, त्यामुळे ते वेस्ट करायचं नाही किंवा फेकून वगैरे द्यायचं नाही. आणि थोडं थोडं घरात शिंपडायचं आहे. त्यामुळे घरातील दारिद्र्यता, अलक्ष्मी, इडापिडा, नकारात्मकता बाहेर पडते आणि घरात सुख, शांती, समाधान नांदतं. तर अशा प्रकारे ही सेवा संकल्पयुक्त करायची आहे. नियमअटी काय तर बघा, शक्यतो तुम्हाला एकच वेळ ठेवायची आहे तुमच्या सेवेची. सकाळी तर सकाळी, संध्याकाळ तर संध्याकाळी. तुम्हाला जी वेळ ठेवायची ती वेळ ठरवून ठेवा. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून तुम्हाला सेवा करायची आहे. नियमअटी काय तर जेवढे दिवस सेवा आहे तेवढ्या दिवस कडकडीत मांसाहार वर्ज्य राहील. म्हणजे नॉनव्हेज तुम्हाला चालणार नाही. परअन्न पूर्णपणे तुम्हाला टाळायचं आहे. तुम्हाला 100% अनुभव यावा असं वाटत असेल तर परअन्न अजिबात घ्यायचं नाही. परअन्न म्हणजे खरंच खूप मोठा दोष आहे. तो दोष आपल्याला लावून घ्यायचा नाही. भलेही तुम्ही बाहेर कुठं गेले, तुम्हाला बाहेर जेवायची वेळ तुम्हाला आली तर बाहेरचं खाल्लं तरी चालेल, मात्र स्वतःचे पैसे देऊनच खायचं आणि सात्विक अन्नच खायचं. इतरांच्या घरचं तुम्हाला अन्न खायचं नाही किंवा इतरांनी दिलेल्या पैशाचं अन्नसुद्धा तुम्हाला खायचं नाही. शक्य असल्यास ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. तर अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे. शक्यतो सेवेची एकच वेळ ठेवा. जेव्हा तुम्ही निवांत आहात, तुमचं मन शांत असेल त्यावेळेला सेवा करा. ज्या वेळेला आपण आपलं मन शांत ठेवून आपण सेवा करतो त्यावेळेला ती नक्कीच महाराजांपर्यंत पोहोचते. आपल्याला जर 100% अनुभव यावा असं वाटत असेल तर आपण सुद्धा 100% देणं गरजेचं असतं. म्हणून सेवा करत असताना महाराजांवरती विश्वास ठेवा, भक्ती ठेवा, श्रद्धा ठेवा आणि सेवेला सुरुवात करा. बघा, 21 दिवसात तुम्ही जेवढे दिवस ठरवले ना त्याच्या आधीच तुमची इच्छा पूर्ण होईल. भलेही तुमची इच्छा नाही पूर्ण झाली तरी काही हरकत नाही. लक्षात घ्या, बघा, महाराजांना माहिती आहे तुमची इच्छा कधी पूर्ण करायची, कधी तुम्हाला द्यायचं. जी गोष्ट तुम्ही मागितली आहे तुम्हाला भलेही आत्ता तुम्हाला पाहिजे वाटत असेल, पण महाराजांना माहिती आहे ना तुम्हाला आता ती योग्य आहे, देणं योग्य आहे की नाही. ज्यावेळी योग्य वेळ येईल त्यावेळी नक्कीच महाराज ते तुम्हाला देत असतात, कारण आपली सेवा महाराजांच्या खात्यात जमा असते. तुम्ही एकदा जरी श्री स्वामी समर्थ म्हणलात तरी ते महाराजांच्यापर्यंत पोचतंय. त्यांच्या खात्यात ते जमा असतं आणि त्याची परतफेड महाराज व्याजासकट परत करत असतात. म्हणून इच्छा जरी पूर्ण तुमची झाली नाही किंवा तुमची इच्छा पूर्ण झाली तरी महाराजांवर राग धरायचा नाही, सेवा अर्धवट सोडायची नाही. आता याचं उद्यापन वगैरे काय असतं तर शेवटच्या दिवशी महाराजांच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून नैवेद्य दाखवा.
नंतर केंद्रात जाऊन महाराजांचं दर्शन घ्या. तुमची इच्छा असेल तर जो तुम्ही गोडाचा पदार्थ घरी बनवला तो नैवेद्य तुम्ही केंद्रात घेऊन जा महाराजांसाठी. तुमची इच्छा असेल तर तुमच्या यथाशक्ती अन्नदान पेटीत दान केलं तरीही चालेल, किंवा घरात फक्त साध्या सोप्या पद्धतीने महाराजांना नैवेद्य दाखवून सांगता केली तरीही चालेल, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे. खूप सुंदर अनुभव येतो आणि तात्काळ अनुभव येतो या सेवेने. तारक मंत्राची ताकद खूप मोठी आहे. तर मैत्रिणींनो, ही सेवा तुम्ही नक्की करून बघाल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.